क्रिकेटमधले धमाल किस्से सध्या आपण ऐकतोय, पण जसं मी म्हटलं स्लेजिंग हा जर प्रकार क्रिकेटमध्ये नसता तर मला तर अक्षरशः खूप कमी मजा आली असती. विक्रम, सेम विथ यू. स्लेजिंग म्हणजे एक वेगळी मजा असते. ऍब्सोल्युटली. इयन चॅपल म्हणतो तसं की ऍज लॉंग एज पर्सनल नाही येते तोपर्यंत क्रिकेटमध्ये स्लेजिंग ही पाहिजेच पाहिजे. आणि माझ्या एवढ्या टुरिंग मध्ये स्लेजिंग मला एक मेन 3 प्रकारचे दिसलेत. एक म्हणजे ग्रुप स्लेजिंग. म्हणजे काय, सगळे प्लेयर्स ठरवतात की एका प्लेअरला टार्गेट करायचं. आणि ह्याचं बेस्ट उदाहरण म्हणजे शेन वॉन्स ऑस्ट्रेलिया. डॅरिल कलिनन साऊथ आफ्रिकाच्या बॅटिंगला यायचा ना, तेव्हा वॉननी त्याला म्हणजे डोक्याची दही केलेली त्याची कम्प्लिटली की ही ट्रू स्टोरी आहे की डॅरिल कलिननला ऍक्च्युली सायकोलॉजिस्ट कडे जायला लागलं होतं. इतका ऑस्ट्रेलियननी स्लेजिंग करून प्रेशर केलं होतं. कारण आणि त्याच्यामुळे मजा काय झाली की जेव्हा डॅरिल कलिनन न्यूझीलंड अगेन्स्ट करायला होता तेही लोक वेल बोल्ड वॉनी म्हणायचे. त्याच्यावर इतका त्याचा प्रेशर पडला होता. आणि ऑस्ट्रेलियन लोक ह्याच्यात ब्रिलियंट आहेत. टू दी एक्सटेंड दॅट ऍशेस मध्ये एकदा मार्कस ट्रेस्कॉथिकला इतकं त्यांनी स्लेज केलं होतं की त्याला टूरच्या मधनं जायची वेळ आली सायकोलॉजिकल प्रेशरमुळे. आणि त्याच्यामुळे त्याचं क्रिकेट अफेक्ट झालं. तर ग्रुप स्लेजिंग हे इंटरेस्टिंग करतात. एक मी इंटरेस्टिंग मेग्रा बरोबर चर्चा करताना पाहिलं आणि मी पॉन्टिंगला हा प्रश्न विचारला केला की सेल्फ स्लेजिंग काय असतं. तर पॉन्टिंग म्हणला मग्रा स्लेजिस हिमसेल्फ. म्हणजे काय करतो तो, टूरच्या अगोदर असं डिक्लेअर करतो की आय विल बीट यू 5-0. त्यामुळे आणि तो मीडिया थ्रू स्लेज करतो ऑपोनंट कॅप्टनला. आणि त्यामुळे ऑपोनंट कॅप्टनला काय, तो अंडर प्रेशर असतं. तर मी पॉन्टिंगला विचारलं हे बरोबर नाहीये ना हे असं स्लेज करणं. तर तो म्हणला की त्या स्लेजिंगनी मग्रावर प्रेशर येतं टू परफॉर्म बेटर. त्यामुळे तो सेल्फ स्लेजिंग त्यांना शेन वॉन आणि मग्राला ह्याचा खूप फायदा व्हायचा. पण इंटरेस्टिंगली काही लोकांना स्लेजिंग करू नये असं कॅप्टन्स म्हणतात. आणि 2 ऑफ द प्लेयर्स, स्टीव्ह वॉनी मला सांगितलं की इफ यू स्लेज सचिन यू हॅव लॉस्ट द गेम. ओके. आणि दुसरा म्हणजे ब्रायन लारा. मायकल स्लेटरनी एक किस्सा सांगितला होता की एकदा 1999 ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी जेव्हा मायकल स्लेटरनी बाचाबाची झाली त्याची लारा बरोबर, आणि ती बाचाबाची झाल्यानंतर स्लेटरचं असं म्हणणं होतं की 99 नंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धचा लाराचा फॉर्मच बदलला, तो ब्रिलियंट झाला. आणि एकदा मायकल आर्थरटननी ठरवून असं स्लेजिंग केलं कारण डॅरेन गॉफ त्याची विकेट खूप घ्यायचा. तर तो जाताना लाराला म्हणला, सो मिस्टर बनी, गॉफ इज हिअर. लारा त्याला परत जाऊन म्हणला, थँक्यू मिस्टर आर्थरटन, दिस इज व्हॉट आय नीडेड. 150 रन केल्या मॅचला. काय यार, म्हणजे कत्तल. आणि म्हणून सेहवाग सारख्या प्लेअरला स्लेजिंग करूच नाही. आणि आपल्याला तो किस्सा माहितीये शोएब अख्तरचा की त्यांनी स्लेजिंग केलं, मार ना नजफ गडके कसाही मार. 4थ्या बॉलला सेहवाग त्याकडे गेलो, तू बॉल डाल रहा है, भीक मांग रहा है. त्यामुळे स्लेजिंग फार इंटरेस्टिंग पद्धतीने होतं. आणि सुनंदनकडे एखादा असेलच की. ऍब्सोल्युटली. कारण का, पण सुनंदन जसं आता विक्रम म्हणतोय ऑस्ट्रेलियन्स तर ते दादा आहेत स्लेजिंग मध्ये. पण टीम, जसं विक्रम म्हटला, 3 वेगवेगळे प्रकार आहेत. पण आपल्याच टीम मध्ये आपल्याच टीम मेंबरला स्लेजिंग करण्याचे असे सुद्धा किस्से घडतात का हो, जर लाईनवर कोणाला आणायचं आहे तर? नाही, किस्से असे घडतात. जसं आता यांनी ऑस्ट्रेलियन्स कसं स्लेज करतात तसे आपली टीम मेंबर्स ऑस्ट्रेलियन्सला कसे स्लेज करतात याचा एक धमाल किस्सा आहे. एकदा टीम मीटिंग चालली होती भारताची आणि त्याच्यामध्ये यंगस्टर्सना विचारलं गेलं की अरे तुम्हाला ऑस्ट्रेलियामध्ये त्रास होतो का, स्लेजिंग होतं का. रॉबिन उतप्पा म्हणला, हो बाबा मला तर स्लेजिंग केलं, हेडननी स्लेजिंग केलं. मी बॅटिंग करायला गेलेलं असताना हेडननी अपील केलं म्हणून मी त्याकडे रागावून बघितलं. तर हेडन म्हणला, तू एक नवीन पोरगा आहे, आत्ता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आलाय, तू मला कुठे रे डोळे दाखवतो, मी 80-90 टेस्ट मॅचेस खेळलेलो आहे, 3 वर्ल्ड कप विनिंग टीम मध्ये मी होतो, वगैरे वगैरे. त्यांनी मोठं त्याला लेक्चर झाडलं. तर हे एका प्रकारचं स्लेजिंगच होतं. तर तो म्हणला की मग त्याची अपेक्षा काय होती. रॉबिन उतप्पा म्हणला, हेडनची अपेक्षा होती की यंगस्टर्सनी त्याला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. धोनी म्हणला काही प्रॉब्लेम नाही, आपण त्याला भारतीय पद्धतीने स्लेजिंग करूया. पुढच्या वन डे मॅचच्या वेळेला जेव्हा ऑस्ट्रेलियन टीम बॅटिंगला आली, हेडन बॅटिंगला लागला, तेव्हा धोनीनी काय केलं असेल विनायक, त्यांनी सगळ्या यंगस्टर्सला एका लाईनीत उभं केलं आणि हेडन पास होताना सगळे खाली मान घालून म्हणाले, रिस्पेक्ट 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 रिस्पेक्ट. म्हणजे याच्यातनं हेडन इतका भडकला आणि त्याला हे कळलं की जो आदर आहे हा मागून मिळत नाही, आदर मागून मिळत नाही, तो कमवायला लागतो. याला म्हणतात भारतीय पद्धतीचं स्लेजिंग. एक्झॅक्टली. हे भारतीय पद्धतीचं काहीतरी वेगळंच आपलं स्लेजिंग असतं आणि कमाल करून इंडियन स्लेजिंग. पण प्लेयरला स्लेजिंग करतात हे चालेल,
प्रेक्षक सुद्धा आपले फॅन्स सुद्धा स्लेज करतात पेक्षा डिवचतात आणि त्याचा वाईट किस्सा आपण 96 ला पाहिलेला आहे यार. सेमीज मध्ये जे काय झालं, विनोद रडला म्हणजे अक्षरशः त्या मॅच मध्ये. पण असे सुद्धा किस्से घडत राहतात. मला वसीम अक्रमनी एक जबरदस्त किस्सा सांगितला. तो म्हणजे असा की इंजमाम शॉर्ट थर्ड मॅनला होता बरं का. सेहवाग बॅटिंग करत होता तेव्हा अक्रम बॉलिंग करत होता. अक्रम इंजमामला सांगितलं सेहवाग ऊपर से मारता है, तू थोडा पीछे चले जा. तर इंजीभाई म्हणला मैं नहीं जाऊंगा. तर परत वसीम भाई त्याच्याकडे गेला, अरे इंजी भाई मैं बोल रहा हूँ पीछे चले जा, सहवाग ऊपर से मारता है. तर नहीं जाऊंगा. तर वसीम त्याला म्हणला बॉस कप्तान कौन है, मैं हूं ना, मैं तेरे को बता रहा हूँ पीछे जा. इंजमाम चालत चालत वसीम भाई कडे म्हणला मैं नहीं जाऊंगा उधर. बोला क्यों, लोग आलू आलू चिल्ला रहे. हे खरं होतं. ही हा खरा किस्सा आहे. ऍब्सोल्युटली हा छळ आहे, हा म्हणजे मानसिक छळ आहे. शॉक जर कोणाला द्यायचे असतील तर अशा प्रेक्षकांना सगळ्यांना अक्षरशः बसवा आणि एकेकाला छळायला सांगा. पण स्लेजिंग पाहिजे, थोडंफार स्लेजिंग पाहिजे. हे जे क्रिस्पीनेस जो म्हणतो, मजा येते ना, कुरकुरे खाऊन जशी मजा येते तशी क्रिकेटला एक वेगळी मजा या स्लेजिंगने येते. स्लेजिंगचे किस्से आपण ऐकलेले आहेत. पुढचा आठवडा हा अजून फुल ऍक्शन पॅक्ड वीक असणार आहे, कारण का त्यानंतर क्वार्टर्स आहेत, सेमीज आहेत, फायनल आहेत. पण या सगळ्या दूरची गोष्ट आहे. पहिल्यांदा ग्रुपमध्ये पहिले 4 नंबर कोणाचे लागतायत हे बघणं महत्वाचं आहे. त्याच्यावर सुद्धा आपण बोलणार आहोत.